नमस्कार मित्रांनो, कमळी ह्या मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांनो असा एक ट्विस्ट घडणार आहे की ज्याने संपूर्ण कथा एक नव्या वळणावरती जाईल। ह्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ऋषी आणि कमळी यांचा साखरपुडा ठरणार आहे आणि गंमत म्हणजे अशी आहे की हा साखरपुडा स्वप्नातला नसून तो कल्पनेतला पण नाहीये, तर हा साखरपुडा वास्तवात घडणार आहे। पण हे सगळं बघण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका। तर मित्रांनो, आपण बघतो की सगळ्यात मोठं म्हणजे ह्या साखरपुड्यामागे असणारं एक सूत्रधार व्यक्तिमत्व आहे आणि ते म्हणजे कोण, तर आहे नयनतारा। हो, ऋषीची आई। आता प्रश्न असा असतो की एवढ्या लवकर नयनताराने कमळीला का पसंत केलं असेल? तिला काय असं सत्य समजलं की तिने स्वतःहून हा साखरपुडा घडवून आणायचा प्रयत्न केलेला आहे। सरूची आई मुंबईत एंट्री घेते आणि कथेची नाट्यमय सुरुवात तिथूनच सुरू झालेली आहे। सरूच्या आगमनापासूनच कथा सुरू होते। गावामध्ये सरूला समजतं की कमळीच्या जीवाला प्रचंड धोका आहे आणि तोही कामिनी आणि रागिनीपासून। कामिनीने उघडपणे तिच्या जीवावरती उठायचं ठरवलेलं असतं आणि आई असल्यामुळे सरूचं मन अस्वस्थ होतं आणि ती रात्रभर झोपतच नाही आणि तिच्या डोळ्यासमोर फक्त कमळी आणि कमळीचाच रडणारा चेहरा दिसतो। आणि मग ती ठरवते की काहीही झालं तरीही माझ्या मुलीला मी आता एकटी सोडणार नाही। असं करत सरू मुंबईत येते आणि मोठ्या शहरात आल्यानंतर तिच्या मनामध्ये थोडी भीती असते। हे शहर माझ्यासारख्या गावाकडच्या बाईसाठी योग्य आहे का आणि मी इथे मुलीचे रक्षण करू शकेल का? पण तिच्या आईच्या प्रेमाने ती सगळ्या भीतीवर मात करते आणि मुंबईत आल्यानंतर तिची गाठ अचानक ऋषीशी पडते। सरू आणि ऋषीची पहिली भेट होते। ऋषी तिला पाहतो तेव्हा त्याला वाटतं की एक साधी आणि भोळी गावाकडची बाई असेल आणि थोडी गरजू पण दिसत आहे आणि त्याला काहीच माहिती नसतं की ही कमळीची आई आहे। सरू नम्रपणे ती त्याच्याशी बोलत असते। सरू साहेब, मला काम हवंय असं म्हणते आणि मी जेवण, स्वयंपाक, साफसफाई हे सगळं काम करू शकते, फक्त मला काम द्या असं ती ऋषीसोबत बोलत असते। ऋषी मनाने चांगला असतो आणि तो तिला काही विचार न करता म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, माझ्या घरी राहा आणि काम करा, तुम्हाला काहीही कमी पडणार नाही। पण गंमत अशी आहे की ऋषीला अजिबात माहिती नसतं की हीच बाई म्हणजे हीच कमळीची आई आहे आणि गावात असताना त्याने सरूला कधीच पाहिलेलं नसतं। सरूच्या डोळ्यात मात्र वेगळाच भाव असतो। माझ्या मुलीच्या जवळ राहता येईल आणि तिच्याजवळती लक्ष पण ठेवता येईल, ह्या विचाराने ती थोडीशी निर्धास्त होते। आणि नयनताराला उलगडणारं एक सत्य असं असतं की साहेबा नयनताराला सांगतात की घरात नवीन एक मेड आलेली आहे आणि ती खूप छान जेवण बनवते आणि गावाकडून आलेली आहे। हे ऐकून नयनतारा आनंदाने म्हणते, ठीक आहे, गावाकडची बाई असेल आणि साधी सरळ असेल तर आपण ठेवून घेऊयात। पण खरा खेळ होतो जेव्हा नयनतारा सरू राहत असलेल्या क्वार्टरमध्ये जाते। तिथे तिला काही फोटोज दिसतात, राजनचा आणि सरोजाचा। तेव्हा नयनतारा धबकते आणि तिच्या चेहऱ्यावरती आश्चर्य, शंका आणि कपटी हसू सगळं एकाच वेळी उमटतं। हा फोटो म्हणजे अरे रे, ही साधी मेड नाही, ही तर अन्नपूर्णाची हरवलेली मुलगी आणि कमळीची आई आहे। आणि क्षणभर नयनताराला श्वास रोखावा लागतो। मग तिला लगेच आठवतं की अन्नपूर्णाच्या वसियतपत्रामध्ये एक गुपित लिहिलेलं असतं आणि ते गुपित म्हणजे जर का 6 महिन्याच्या आत अन्नपूर्णाची नात परत नाही आली तर संपूर्ण संपत्ती तिच्या मुलीच्या नावावर होणार आहे आणि नाही आली तर सगळी संपत्ती अनिकाच्या नावावरती जाईल। आता नयनताराच्या मनामध्ये विजेसारखा विचार चमकतो आणि मलाच फायदा करून घ्यायला हवा असं ती मनामध्ये विचार करते। अजून कुणाला हे सत्य कळायच्या आत मी हा डाव खेळला पाहिजे। जर ऋषीचं लग्न कमळीशी लावलं तर संपूर्ण प्रॉपर्टी
थेट माझ्या मुलाच्या हातात येईल आणि मग कुणीच आपल्याला थांबवू शकणार नाही. नयनतारा आणि साहेबाशी चौकशी असते की नयनतारा सावधपणे साहेबाला विचारते की हो, या नवीन बाईला मिस्टर कुठे असतात आणि कुठे राहतात हे सगळं विचारायला लावते. आणि साहेबही निरागसपणे सरूकडे चौकशी करत असतो. साहेबा, तुमचे मिस्टर कुठे आहेत असं तो त्यांना विचारतो. तेव्हा सरू डोळ्यात पाणी आणून म्हणते की माझे मिस्टर कमळीचे बाबा, त्यांनी आम्हाला खूप आधीच सोडून दिलं होतं. आणि हे ऐकताच नयनताराची खात्री पटते की तिच्या डोळ्यामध्ये कपटचा किरण चमकतो आणि हो, हीच ती स्त्री आहे का, हीच ती कमळीची आई आहे आणि आता माझा डाव सुरू झालेला आहे असं ती मनामध्ये निर्धार करते. नयनतारा ऋषीला तयार करते आणि त्या रात्री नयनतारा ऋषीशी पण बोलते. नयनतारा म्हणते, ऋषी, मला असं वाटतं की आपल्याला कमळीला घरात सून म्हणून आणायला हवं. तू तिला पसंत करतोस ना? हे ऐकताच ऋषीचा चेहरा उजळून जातो आणि त्याच्या मनामध्ये आधीपासूनच कमळीबद्दल प्रेम होतं आणि आईच्या तोंडून हे ऐकल्यानंतर त्याचा आनंद गगनात मावनासी झालेला असतो. ऋषी म्हणतो, एकदम आनंदाने आईजवळ बोलतो आणि म्हणतो, आई, खरं सांगू का, मला आधीपासूनच ती खूप आवडते, पण तू इतक्या लवकर तयार होशील असं मला वाटलंच नव्हतं. नयनतारा थोडा गंभीर आवाजात म्हणते. नयनतारा म्हणते की पण लक्षात ठेव, मुलाला मनवणं ही जबाबदारी पूर्णपणे तुझी असेल आणि मी तुला साथ देईन, पण शेवटचा निर्णय तिचाच असेल, म्हणजे कमळीचाच असेल. ऋषी आत्मविश्वासाने उत्तर देतो आणि म्हणतो, आई, तिच्या विचारांची मला कल्पना आहे. मी आधी शांतपणे तिच्याशी बोलतो आणि नंतर आपलं पुढचं पाऊल टाकूयात. तेव्हा ऋषी आणि कमळीची भेट होते आणि दुसऱ्या दिवशी ऋषी कमळीला भेटतो आणि विचारतो की कमळी, आज माझ्या आईने तुला भेटायला बोलवलेलं आहे. तेव्हा कमळी आश्चर्याने म्हणते, तुमच्या आईने आणि मला? तेव्हा ऋषी म्हणतो, हो, तुझ्याबद्दलचं मत पूर्णपणे आता तिच्या मनात बदललेलं आहे. ती आता तुला जवळून ओळखू पाहते. तेव्हा कमळी थोडी गोंधळते आणि म्हणते की ठीक आहे आणि ही शर्त मान्य करते. कमळी म्हणते, ठीक आहे, मी त्यांना भेटायला येईल. तेव्हा नयनतारा आणि अन्नपूर्णा हे दोघांची पण भेट घडते. नयनतारा आधी अन्नपूर्णाशी बोलते. अन्नपूर्णा हसून म्हणते की तारा, मला तुझं खूप अभिमान वाटतो, कौतुक वाटतं की तू घेतलेला निर्णय खूपच योग्य आहे. खरं सांगायचं तर तुझ्यासारखी माणसं समाजात हवीत. ही मुलगी ज्या घरामध्ये जाईल ना, त्या घराचं सोनंच करेल. नयनतारा विनयाने म्हणते की मला तुमच्याकडून फक्त आशीर्वादच हवा आहे. बाकी मी सगळं सांभाळून घेईल. तुम्ही फक्त तिला साथ द्या. अन्नपूर्णा कमळीशी बोलते आणि थोड्याच वेळात अन्नपूर्णा कमळीला पण बोलवते. अन्नपूर्णा म्हणते, कमळी, ऋषीची आई तुला सून म्हणून पसंत आहे. तेव्हा कमळी थोडी बुजते आणि निंगी लगेच मध्ये बोलून पडते. निंगी म्हणते, अगं, मला आधीपासूनच माहिती होतं, ऋषी सरांना तू खूप आवडते. तेव्हा कमळी शरमने लाल होते आणि म्हणते, कमळी म्हणते, निंगी, गप्प बस ग. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते की तिच्याजवळ बसून समजावते आणि अन्नपूर्णा म्हणते की तुला शिकायचं आहे ना, तर तू शिक, पण साखरपुडा करून घे आणि त्याच्यामध्ये काहीच हरकत नाही. शिकता शिकता तुझं आयुष्यही घडेल. कमळी पण ठाम आवाजात उत्तर देते आणि म्हणते, मला माझ्या आईसोबत बोलायचं पाहिजे आणि तिच्या परवानगीशिवाय मी काहीच निर्णय घेऊ शकणार नाही. तेव्हा अन्नपूर्णा तिच्या डोळ्यामध्ये डोळा घालून बघते आणि डोक्यावरती हात ठेवते आणि अन्नपूर्णा म्हणते, हो कमळी, नक्कीच. मी राजनला पण पाठवते. तो तुला गावाला घेऊन जाईल आणि तुझ्या आईला इथे आणेल. मग तुम्ही दोघी मिळून निर्णय घ्या. तेव्हा कमळी डोळ्यात पाणी आणून म्हणते की ठीक आहे आजी, माझी आई जे बोलेल तेच मी करेल, पण माझं शिक्षण पूर्ण व्हायलाच हवं. भव्य साखरपुडा पण होतो आणि मग उजळतो तो दिवस आणि कमळीच्या साखरपुड्याची भव्य दिव्य घोषणा पण होते. नयनताराने मोठ्या थाटामाटात सोहळा आयोजित केलेला असतो. मंडप सजलेला असतो आणि पाहुण्यांची पण गर्दी असते आणि सगळीकडे जल्लोषाचं वातावरण असतं. संपूर्ण समाजाला आमंत्रण दिलं जातं, कारण नयनताराला हवं असतं की भविष्यात जेव्हा कमळी हीच अन्नपूर्णाची खरी नात आहे
हे उघड होईल, तेव्हा लोकांसमोर हेही स्पष्ट व्हावं की ऋषी महाजनांना एकमेव वारस आहे आणि महाजनचा एकमेव वारस म्हणजे सगळीच प्रॉपर्टी ऋषीच्या नावावर असेल. सोहळ्यात निंगी अनेकांना चांगलंच सुनावते. निंगी, काय ग? निंगी म्हणते, काय ग अनिका, पाहिलंत ना, कमळीचे दिवस पालटले ना. कमळी आता इमानदारांची सून झालेली. तुझ्यामुळे आणि तुझ्यापेक्षा थोडीच तोड झालेली आहे. लोकांच्या टाळ्यांच्या गजरात ऋषी आणि कमळीच्या साखरपुड्याची घोषणा होते. पण प्रेक्षकांनो, ही तर फक्त सुरुवात असते. पुढे नयनताराचे कटकारस्थानं खरंच यशस्वी होतील का? आणि कामिनी आणि अनिका काय डाव खेळतील? आणि सरू आणि तिची आई म्हणजेच सरोजा मुलीला कसं वाचवेल? आणि हे सगळं जाणून घेण्यासाठी आमचा पुढील भाग बघावा लागेल. आणि ते बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.